गुड मॉर्निंग फ्रेंड, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल फिट विथ डी के। आज माझा बायसेपचा वर्कआउट आहे आणि मी वॉर्मअप स्टार्ट केलेला आहे। गेट बिगर बायसेप्स विथ ओनली 5 एक्सरसाइज। ह्या 5 एक्सरसाइज तुम्ही पण तुमच्या रूटीनमध्ये ॲड करून तुम्ही पण तुमचा बायसेप वाढवू शकता। अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही सबस्क्राईब करून माझे व्हिडिओ शेअर करू शकता। वॉर्मअप झाल्यानंतर मी वर्कआउटला स्टार्ट करत आहे। पहिली एक्सरसाइज आहे बायसेप बारबेल कर्ल। बायसेपची मेन एक्सरसाइज आहे, त्याच्यामध्ये मास आणि बायसेप साइज ओव्हरऑल साइज गेन होते। हीच एक्सरसाइज 4 सेट्स अँड 15 रिपिटेशन घेणार आहे। थोडंसं पोजिंग करून पाहत आहे की काय फरक चेंजेस झालेले आहेत। बायसेप तरी दिसतो ओके। त्याच्यामध्ये थोडंसं कॉन्फिडन्स गेन होतो, म्हणजे पोजेस करून पाहिल्यानंतर पाहू शकतो आपण ओके। अँड सेकंड एक्सरसाइज आहे डंबेल कर्ल। डंबेल कर्लमध्ये काय होते, वेट डिवाइड होते सेपरेट दोन्ही हातावरती आणि इंडिव्हिज्युअली वर्कआउट होतो प्रत्येक बायसेपचा। आणि आज तुम्ही पाहू शकता की आज गोव्यामध्ये असं वातावरण आहे, थोडेसे क्लाउडी आहे, पाऊस चालू आहे। जर कोणी फिरायला यायचं प्लॅनिंग करत असाल तर थोडंसं क्लायमेट पाहूनच करावे, कारण खूप पाऊस मध्ये येत आहे अर्ली मॉर्निंग। त्यानंतर माझा वर्कआउट आहे बारबेल केबल कर्ल। ह्याच्यामध्ये काय होतं, याच्यामध्ये कंटिन्युअस टेन्शन राहतं, त्याच्यामुळे बायसेपचं चांगल्या प्रकारे वर्कआउट होतो। याचे पण मी 4 सेट्स घेणार आहे 15 रिपिटेशनचे। आणि हे झाल्यानंतर मग वन ऑफ द बेस्ट एक्सरसाइज मी स्टार्ट करणार आहे आणि त्याचं आहे नाव पिचर बेंच कर्ल, बारबेल पिचर बेंच कर्ल। याचे पण 4 सेट घेणार आहे 15 रिपिटेशनचे। मध्ये फोर आर्म चांगल्या प्रकारे वर्क होतो आणि ब्रॅचियालिस फॉर थिकर आर्म लुक चांगल्या प्रकारे होतो रिव्हर्स केबल कर्लमध्ये। आणि परत पिचर बेंचमध्ये आपले शॉर्ट हेड जो असतो तो चांगल्या प्रकारे वर्क होतो बायसेपचा। आणि याच्यानंतर मी वर्कआउट घेत आहे रिव्हर्स केबल कर्ल। तुम्ही पण ह्या 5 एक्सरसाइज तुमच्या रूटीनमध्ये ॲड करून चांगल्या प्रकारे बायसेप ग्रो करू शकता। थँक्यू सो मच।